जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आलेली आहे। महत्त्वाचे सूत्र असलेल्या या बातमीमागे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का येत्या 3 ते 4 महिन्यानंतर बसणार आहे। एकनाथ शिंदे जरी म्हणत असले आमची शिवसेना खरी, मात्र ही त्यांची शिंदे गटाची शिवसेना काही दिवसानंतर कुठे असणार याचा खळबळजनक दावाच आलेला आहे। नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महत्त्वाच्या या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया। एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालानंतर भाजपामध्ये विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। या नेत्याच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्र हादरला। मुंबई महानगरपालिका निवडणूक ही एखाद्या राज्यापेक्षा सर्वात महत्त्वाची महानगरपालिका ही भाजपासाठी आहे। महाराष्ट्रावर आणि केंद्रात सुद्धा सत्ता आहे, मात्र मुंबईत नाही याची भाजपाला नेहमी सल आहे आणि त्याचंच म्हणून महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून फोडून शिंदे गट निर्माण केला आणि आता शिंदे गटाचा आणि अजित पवारांचा वापर करून ठाकरेंच्या हातून मुंबई हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपा करत असली तरी मुंबईत ठाकरेंनी जसे पाय रोवून उभे आहेत तसे घट्ट आणखी कोणताही पक्ष नाही। परंतु आता जर निवडणूक निकालानंतर भाजपाला यश मिळालं नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासहित त्यांचा सर्वच शिंदे गट हा भाजपात विलीन होणार असा दावा शिवसेनेचे संजय राऊत यांनी केलेला आहे। तसेच हे मत काही दिवसापूर्वी अनेक वकिलांनी राजकीय पत्रकारांनी सुद्धा सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंचा वापर हा विधानसभा निवडणुकीनंतर तसेच महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार, कारण भाजपाला मित्रपक्षच नको। एवढा जुना मित्रपक्ष असलेले ठाकरेंना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला तर 3 वर्षापासून सोबत असलेले शिंदेंना ते कशाला ठेवतील असं सांगितलं। त्यामुळे महानगरपालिका मुंबईत जिंको किंवा हारल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेंचा काही उपयोग नाही हे भाजपाला माहीत आहे। त्यामुळे जी काही शिवसेना आहे ती सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह देईल यात काही शंका नाही, कारण भूषण गवई हे नवनियुक्त असलेले सरन्यायाधीश यांची कार्य करण्याची पद्धती व त्यांनी आल्या भाजपा महाशक्तीला जे काही तसेच ईडीला दिलेल्या आदेश सूचना यामुळे काही दिवसात उद्धव ठाकरेंना पक्षचिन्ह मिळेल यात काही शंका नाही आणि एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसून शिंदे गटच अस्तित्वात राहणार नाही असा दावा सुद्धा केलेला आहे। त्यामुळे येत्या पुढील काळात एकनाथ शिंदेंना जबरदस्त असा झटका बसून त्यांचा सर्व आमदार खासदार भाजपात विलीन होणार अशी माहिती राऊत यांनी सांगितली। त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जातो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना द्यावं का? तसेच शिंदे गट हा भाजपात सामील होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।